5 स्टेप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि ह्या 5 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर चान्सेस आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये एका प्रॉफिटेबल नोटवरती तुमची सुरुवात करू शकाल. ऑलराईट, नीटपणे हा व्हिडिओ बघा. कुठेही वाटतंय तर व्हिडिओ पॉज करून परत व्हिडिओ रिवाइंड करून परत चेकआउट करा की काय मी एक्सप्लेन करतोय. कारण या 5 स्टेप्समुळे मी स्वतः प्रॉफिटेबल झालेलो आहे शेअर मार्केटमध्ये, स्विंग ट्रेडिंगमध्ये. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी लिंक दिलेलं आहे. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप टीमला पाठवा. 24चा वेळ आहे, तुम्हाला रिप्लाय करतील. काय ऑफर दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या. नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. ह्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. सो कृपया करून प्रत्येक मराठी माणसाने हा वेबिनार सिरीज जॉईन करून घ्या. थोडीशी मेहनत डेफिनेटली करायला लावणार आहे, पण टोटली वर्थवाईल आहे ही मेहनत, लक्षात ठेवा. ऑलराईट, सो मित्रांनो, सर्वात पहिलं स्विंग ट्रेडिंग. जर तुम्हाला माहितीच नसेल, स्विंग ट्रेडिंग म्हणजे आपण कुठल्याही पण एका शेअरला आपण बाय करतो आणि होल्ड करतो काहीतरी एक कालावधीसाठी, मे बी 10 दिवसापासून 3 महिने येऊन वर्षभरासाठी पण, आणि एक 10 ते 15 ते 20% देऊन 50% ते 100% रिटर्नची आपण अपेक्षा ठेवतो. ह्याला म्हणतो आपण स्विंग ट्रेडिंग. ओके, मेनली म्हणजे जर आपण कुठलीही पोझिशन बाय आणि होल्ड करी एक दिवसापेक्षा साठी, तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. ऑलराईट, याच्यामधला मेन वन ऑफ द बेस्ट फायदा म्हणजे टॅक्सेशन. ऍज ऑफ नाव तरी 15% प्रॉफिटवरती टॅक्स लागतो स्विंग ट्रेडिंगवरती. इतर सर्व फॉर्म ऑफ ट्रेडिंग मध्ये टॅक्सेशन जरा हायर आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये ऑफकोर्स थोडीशी कमी, पण ट्रेडिंग मध्ये बाकीचे कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये जवळजवळ 30% पासून तुमचे स्लॅब प्रमाणे टॅक्सेस सुरू होतात. ओके, पण कुठल्या 5 गोष्टींमुळे मी प्रॉफिटेबल झालो स्विंग ट्रेडिंग मध्ये हे मी तुम्हाला पहिला सांगतो. सर्वात पहिलं आपल्याला फोकस करायचं आहे की मला कुठल्या एका सेटअप वरती काम करायचंय. सेटअप म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघितले असाल, ऑलराईट, तर मी एक्सप्लेन बरेचदा म्हणतो की डार्वास बॉक्स, ओके, चॅनल पट्टी, किंवा तुम्ही डबल बॉटम पॅटर्न म्हणा, किंवा तुम्ही लाईफ टाईम ब्रेकआउट्स म्हणा. जेव्हा पण आपण एका ठराविक पॅटर्न वरती काम करतो आणि तोच पॅटर्न एक 2000 स्टॉक्स मध्ये शोधायचा प्रयत्न करतो, तर आपल्याकडे प्रोबॅबिलिटी वाईज 10 पैकी 7 ते 8 ट्रेड मध्ये राईट जाण्याचे चान्सेस खूप वाढतात. लोकांना अजूनही हे पटत नाही किंवा लोक का करत नाही मला समजत नाही, पण एकाच पॅटर्न वरती काम करा. डार्वास बॉक्सचा डार्वास बॉक्स, दुसरा कसला दिसला तरी त्याच्यावरती हात घालू नका. ओके, चॅनल पट्टी तर चॅनल पट्टी, प्राइस ऍक्शन तर प्राइस ऍक्शन, RSI इंडिकेटर तर RSI इंडिकेटर, जो तुम्हाला आवडतो, जे तुम्ही मिश्रण बनवलेलं आहे तुमच्या हिशोबाने, ती एकच गोष्ट वर्षभर चालून बघा. टेस्टिंग मोड मध्ये असेल, टेस्टिंग कॅपिटलनी चालू करा, पण एकच गोष्ट, एकच पॅटर्न, तो एकच पॅटर्न, ठराविक पॅटर्न आपल्या वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये शोधायला सुरू करा. आणि त्याच्यानंतर बघा की ओव्हरऑल तुमची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढते. कारण एक मस्तपैकी तुमची एक 100, 200, 300 ट्रेडची लिस्ट बनेल आणि सगळे ट्रेड्स तुम्ही एकाच पॅटर्न वरती घेतलेले असाल, त्याचं आउटपुट पण सिमिलरच येईल. तो हा एक पहिली गोष्ट आहे की एकाच पॅटर्न वरती काम करा. सेकंड गोष्ट जर मला विचारली, स्विंग ट्रेडिंगसाठी काही लोक इव्हन आवरली चार्ट वरती पण काम करतात, काही लोक इव्हन मिनिट चार्ट वरती पण जाऊन बघतात की बाबा मी एंट्री घेऊ तर कुठे घेऊ. ऑलराईट, इन माय केस मला विचारलं, स्विंग ट्रेडिंग मध्ये डेली चार्ट, वीकली चार्ट आणि मंथली चार्ट वरतीच फोकस केलं पाहिजे. ऑलराईट, जर तुम्हाला आरामात स्विंग ट्रेडिंग करायची असेल, स्विंग ट्रेडिंग म्हणजे म्हणत असेल की मला फक्त वीकेंडलाच मला काम करायचं आहे, दिवस मंडे टू फ्रायडे मला माझ्या ऑफिसच्या कारणांमुळे, माझ्या पर्सनल कमिटमेंटच्या कारणांमुळे मार्केटला बघायला भेटत नसेल, तर वीकली चार्ट वरतीच काम करा. आणि जर तुम्ही कुठला ट्रेड वीकली चार्ट वरती घेत असाल, तर तुमचे उरलेले पण सगळेचे सगळे ट्रेड्स त्या वीकली चार्टच्याच टाइम फ्रेम वरती असले पाहिजे. ऑलराईट, सो पहिला ट्रेड एक्झाम्पल XYZ स्टॉक मध्ये वीकली चार्टला घेतला, तर दुसरा ट्रेड ABC स्टॉक वरती पण वीकली चार्टला घ्यायचा. आणि वीकली चार्टचा अभ्यास उलटा आरामात असतो. शनिवार संडे बसा आणि एन्जॉय करा, अशा कुठे लोकेशनला या आणि मस्त वेगळे तिकडे अभ्यास करायला सुरू करा. जर तुम्ही म्हणत असेल नाही मला अजिबातच वेळ नाही, काही नाही, मला थोडंसं आपलं नावापुरती मला काम करायचंय शेअर मार्केटमध्ये, तर मी मग इन दॅट केस मंथली चार्ट वरती काम करतात. नॉर्मली मंथली चार्टचे जे पण स्कॅनिंग विनिंग असते, महिन्याची आखणी करतात की महिन्याच्या शेवटच्या 30-31 तारखेला केलं तर आपलं काम होऊन जातं. पण जर मंथली चार्ट वरती काम करायला सुरू केलं, तर मंथली चार्ट वरतीच सगळे ट्रेडचे एक्झिक्युशन तुमचे झाले पाहिजे.
डेलीवरती काम केलं, डेली तुम्हाला स्कॅनिंग करायला लागेल, डेली तुम्हाला अभ्यास करायला लागेल, दिवसाचे तास 1.5 तास काढून, मग डेली चार्ट्सवरती काम करा. सो अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्ही एकाच ठराविक टाइम फ्रेम वरती तुमची एंट्रीचा डिसिजन तुम्ही बेस केला तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि मग बघा तुमची प्रोबॅबिलिटी कशी येते. हा आहे दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट जरा दुसऱ्या पॉइंटला ऍड करूनच आहे. लेट्स से मी एक डेली चार्टचा ट्रेडर आहे आणि डेली चार्टवरतीच मला काम करायला आवडतं. ऑलराईट. आता बरेच लोक म्हणतात डेली, मंथली, वीकली काय म्हणतोय महेश, वेबिनार सिरीज जॉईन करा, सगळं भेटेल शिकायला. इव्हन आपलं युट्यूब चॅनल बघत राहा, बरेच गोष्टी डिस्कस करत राहतो. पण ज्यांना माहिती आहे त्यांना मी सांगतोय, जर एक डेली चार्टचा ट्रेडर असेल म्हणणं की डेली चार्टवरती मी ट्रेड मारतोय, जर तुम्हाला ऍडिशनल कन्फर्मेशन जर तुम्हाला भेटत असेल वीकली चार्ट्सवरती तर अजून चांगलं. कारण मग तुमच्याकडे 10 स्टॉक्स असतील, 10 स्टॉक्स मध्ये 3 स्टॉक्स तुम्हाला डेलीवरती पण एक छान ब्रेकआउट देतात आहे, वीकलीवरती पण छान ब्रेकआउट देतात आहे, तर डेफिनेटली त्याप्रमाणे काम करा. जर तुम्हाला डेली, वीकली, मंथलीवरती पण ब्रेकआउट सेम दनादन सेम स्टॉक सेम चार्टवरती देतोय, तर इन दॅट केस त्या स्टॉकवरती अजून पैसा लावून काम केलं तर अजून चांगली गोष्ट आहे. सो डबल कन्फर्मेशन, ट्रिपल कन्फर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा. कारण मग त्याच्यामुळे फिल्टरिंग अजून जरा होऊन जाते. कारण 2000 स्टॉक्स मध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला जर तुम्ही डेली चार्टवरती स्कॅनिंग केला 15 ते 20 स्टॉक्स भेटणारच आणि आपल्याकडे काही तेवढा पैसा नसतो आणि एवढा मोठा पोर्टफोलिओ पण पसरून ठेवायचा नाही जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर. आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 1000 स्टॉक्स होऊन जातील. राईट. सो तिसरा पॉइंट आहे, ऍडिशनल कन्फर्मेशन, मल्टिपल कन्फर्मेशन घेतली तर चांगलीच गोष्ट आहे, पण प्रायमरी कन्फर्मेशन जी आहे ती तुमची प्रत्येक स्टॉकवरती कॉमन असली पाहिजे. डेली चार्ट. जर तुम्ही प्रायमरी कन्फर्मेशन वीकली चार्ट असेल तर वरच्या लेवलवरती जाऊन मंथलीवरती चेकआउट करायला शकतो. ओके. सो डेलीवाला वीकली मंथलीची कन्फर्मेशन घेऊ शकतो, वीकलीवाला फक्त मंथलीची कन्फर्मेशन घेऊ शकतो, डेलीवरती चेक करायची गरज नाहीये. ओके. सो हा आहे तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट, मार्केट ला बघून आपल्याला काम, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. चौथा पण खूप महत्वाची, मार्केटला बघून आपल्याला काम करायचं नाही आहे. निफ्टी काय करतोय, सेन्सेक्स काय करतोय, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसलं पाहिजे. कारण ह्याच्यामुळे आपल्याला भीती येते निर्माण होते, मार्केट पडतंय. ऑफकोर्स आपले स्टॉक्स पण पडणारच, पण आपले सगळे स्टॉक्स एका टाईपनी, एका ह्याच्यानी जर तुम्ही केलेले असतील तर पडलेल्या मार्केट नंतर जेव्हा अपसाइड जेव्हा मूव्ह होईल तेव्हा तुमचा स्टॉक अजून वेगाने वर जाईल. सो त्यामुळे घाबरायची गरज नाही, भीतीचा प्रकार आणायची गरज नाही. निफ्टीकडे कृपया करून बघू नका, मेजर इंडेक्सेसकडे बघू नका. कारण कसं आहे की आपला पोर्टफोलिओ आपल्याला माहिती आहे की काय पॅरामीटर्स आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि सिलेक्ट केलेले पॅरामीटर्स आणि निफ्टीचं कधी कधी काही घेणं देणं नसतं. शॉर्ट टर्म मध्ये ते निफ्टी बरोबर रिॲक्ट करतील, खाली जाईल ते सगळे स्टॉक्स, पण जेव्हा निफ्टी बॉटम आउट होईल आणि बाउन्स मारेल आपले स्टॉक्स निफ्टीला पण ओव्हरटेक करून वेगाने चालायला सुरू करतील. सो त्यामुळे मी जेव्हा काम करतो, मी मार्केट आजच्या तारखेला मला काय विचार, महेश मार्केट क्रॅश होईल का, मला काय करायचं, क्रॅश होऊन दे का अप जाऊन दे, मला प्रत्येक जे पण माझा पैसा येतोय मार्केटमध्ये त्याप्रमाणे मला मार्केटमध्ये पैसा लावायचा आहे. माझ्या टाईपच्या सेटअपमध्ये, माझ्या चौकटीत बसलेल्या सेटअपमध्ये पैसा लावणार, बस. मला काय घेणं नाही. हा, कधी ना कधी तो कोरोनासारखा क्रॅश येणारच आहे, नाही असं नाही, पण ह्याच्या अर्थे मी त्या एका गोष्टीने मी थांबणार नाहीये. कारण मला माहिती माझी प्रत्येक एंट्रीज एक ठराविक सेट ऑफ क्रायटेरियाच्या हिशोबाने आपल्याला काम चालू आहे. आहे चौथा पॉईंट, मार्केटला बघायचा नाही. पाचवा पॉइंट, फायनली अगेन खूप महत्वाचं आहे मित्रांनो, की मार्केटमध्ये सातत्याने पैसा आणत राहणं गरजेचं आहे. बाहेरून पैसा आणत राहणं गरजेचं आहे. एका फिक्स कॅपिटलची जी मानसिकता प्रत्येक लोकांमध्ये असते, माझ्यात पण होती. एक मी जेव्हा सुरुवात केली 2003 मध्ये, आईचे 5 लाख रुपये घेऊन आलेलो होतो, त्याचे 2.5 लाख करून टाकले मी काही महिन्यांमध्ये वाटतं. ओके. त्याच्यानंतर पण मी बरेच ट्रेडिंग चालू केली. प्रत्येक वेळी हेच करायचो, एक फिक्स कॅपिटल घ्यायचं आणि मला त्याची करोड रुपये कमवायचे. ओके. असं बरेचदा केलं, पण नंतर मला कळायला लागलं, 2015-16 नंतर कळायला लागलं मार्केट असं नाही चालत. मार्केटमध्ये सातत्याने पैसा आणायला लागतो, मार्केटमध्ये सातत्याने इन्व्हेस्टमेंट करायला लागते. कारण लक्ष्मी जर अजून मार्केटमध्ये आणली आपल्याला तर ऑफकोर्स लक्ष्मी पण खुश राहते. एवढा हा व्हायला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे, शेअरला कळतं की आपल्यावरती कॉन्फिडन्स आहे, मार्केटला कळतं की आपल्याला ह्या व्यक्तीला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे, मग ऑटोमॅटिकली आपली लक्ष्मी वाढत जाते. सो मित्रांनो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारखा जो प्रकार असतो म्हणजे मार्केटमध्ये पैसा आणणं, ओके, तर एका तारखेला लावणं नाही. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं होतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन वर्सेस कसं करतो मी एक्सेट्रा. पण दर महिन्याला कृपया करून मार्केटमध्ये पैसा आणायला सुरू करा. ह्याच्यामधनं एक फायदा हा होतो की लेट्स से जर तुम्ही 5 लाखाच्या पोर्टफोलिओने सुरू केलेले असाल आणि डिसाईड कराल की नाही मला दर वर्षाला मला अजून 1 लाख रुपये 2 लाख रुपये लावायचे आहेत, अशी तुम्ही फक्त 1-2 वर्ष लावणार नाही ना, आयुष्यभर लावणार ना.
5 लाखाच्या कम्पेअर्ड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी येणारे 30 वर्षामध्ये हे 5 लाख त्याच्यासमोर काहीच नसणार आहे. मग घाबरायचं कशाला? हा घाबरणार तेव्हाच व्यक्ती जेव्हा म्हणेल की मी फक्त हे 5 लाख रुपये मार्केटमध्ये लावलेले आहेत आणि 5 लाखाचे म्हणजे 2.5 लाख व्हायला लागले, तर तेव्हा आपली भीती वाटायला लागते. मी तर म्हणेन उलट चांगलं आहे, दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली तर दुसरा फायदा हाच असतो की मार्केट जसं पडतं आपल्या एक्झिस्टिंग स्टॉक्समध्ये त्याला एव्हरेजिंग करायला भेटते. आपल्याला चांगल्या क्वालिटीची स्टॉक्स कधीच शून्याला जाण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. तशा टाईपच्या स्टॉक्समध्ये जर काम केलं तर उलट बेस्ट प्राइस तर भेटतेच आणि उलट मार्केटची जी रिकव्हरी येते ते आपल्याकडे शेअरची एव्हरेजिंग जी खालच्या प्राइसला असल्यामुळे आपल्या ओव्हरऑल पर्सेंटेज गेन्स पण वाढतात. पण यासाठी कमिटमेंट स्वतःला करणं गरजेचं की मार्केटमध्ये मला पैसा लावत राहणं गरजेचं. कारण धंद्यामध्ये कुठलाही उद्योगपती असं म्हणत नाही की मी सुरुवातीला 5 लाख लावून सोडले आणि मार्केटमध्ये मला माझ्या धंद्यात नंतर मला पैसा लावायची गरज नाहीये. अहो जर धंदा तो पैसा देत असेल, प्रॉफिट देत असेल, तर मी तर सगळाच पैसा त्यामध्ये होतच राहणार ना. आजच्या तारखेला परत सांगतो मित्रांनो, 98% पैसा माझा ऑलमोस्ट 98% माझा 90% धरून चालेल, 90% माझा ऑलमोस्ट अमाऊंट हे माझं स्टॉक्समध्येच आहे. आणि सध्या म्हणजे 90% अमाऊंट मधले 70% अमाऊंट जे स्टॉक म्हणजे 100% म्हणजे जे स्टॉक्समध्ये सध्या आहेत, 100% मधले 70% हे स्मॉल कॅप्स आणि मायक्रो कॅप्समध्ये, 30% सध्या लार्ज कॅप्समध्ये. सो अगेन कारण हे सगळं परत माझं हे टोटल चेंज का आलाय, कारण मी डिसाईड केलंय की दर महिन्याला मार्केटमध्ये पैसा टाकायचा, दर महिन्याला तो पैसा मार्केटमध्ये लावायचा आणि ही सायकल कंटिन्युअसली मला येणारे 20-30 वर्ष म्हणजे आयुष्यात करत राहायची आणि बघायचे काय होते पोर्टफोलिओचं. जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर मार्केट कधी खाली कंटिन्युअसली जात नाही, कधी ना कधी वर येतच आणि जेव्हा वर येतं जो लावलेला पैसा तो 10 पटीने वर जातो. सो अशा प्रकारे मित्रांनो हे 5 गोष्टी जरा फॉलो करायचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमची सक्सेस रेशिओ कसा वाढू शकतो, तुमची मानसिकता कशी चेंज होऊ शकते. ऑलराईट, कारण ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी सायकोलॉजी ॲज वेल एज तुमचे मनी मॅनेजमेंट ॲज वेल एज तुमची ज्या गोष्टी इतर टेक्निकल गोष्टी जे तुम्ही करतात हे ओव्हरऑल सगळ्या गोष्टीमुळेच तुमचा प्रॉफिट होणार. मित्रांनो मी आहे महेश पाटील. वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंकचे डिस्क्रिप्शन दिलेले त्याला क्लिक करून जॉईन करून घ्या. जर तुम्हाला नीटपणे शेअर मार्केट शिकायचं असेल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.